आज उद्धव ठाकरे शिवसेना गटाचा जनसंवाद मेळावा मिरजेमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे। आपण पाहू शकता, आपण मिरजेतील या ठिकाणीच आहोत की ज्या ठिकाणी हा मेळावा संपन्न होणार आहे। शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा जनसंवाद मेळावा या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि संजय राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत सायंकाळी 5 वाजता या ठिकाणी संपन्न होत आहे। या ठिकाणी लोकसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये जो तिढा निर्माण झालेला आहे त्या संदर्भात सुद्धा उद्धव ठाकरे हे या शिवसेनेला कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत। एकंदरीत पाहता काँग्रेसने सुद्धा याच लोकसभेच्या जागेवर दावा केलेला आहे। विशाल पाटील यांच्याकडून दावा करण्यात आलेला आहे। विश्वजित कदम आणि या सांगली जिल्ह्यातील काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी हे मुंबईत या सांगली लोकसभेच्या जागेवरून तळ ठोकून आहेत। त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला चंद्रहार पाटील यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश करून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे या जागेबाबत मागणी केल्यानंतर जी काही घोषणा झालेली आहे ती मातोश्रीमध्ये झालेली आहे असं चंद्रहार पाटील यांनी सांगितलेलं आहे। आणि या एकंदरीत संपूर्ण परिस्थितीकडे पाहतं तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामध्ये संघर्ष निर्माण होण्याची चिन्ह झालेले आहेत। कारण काँग्रेसने या मेळाव्याकडे पाठ फिरवली आहे। आपल्याकडे शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष संजय विभूती आहेत। मला सांगा बापू, तुम्ही महाविकास आघाडीतील सर्वांना निरोप दिला आहे का? माहितीनुसार असं समजतंय की काँग्रेसचे विक्रम सावंत जे आमदार आहेत, जतचे जिल्हाध्यक्ष आहेत, त्यांनी या संपूर्ण मेळाव्याकडे पाठ फिरवली आहे। काय सांगाल? कसं आहे, निमंत्रण महाविकास आघाडीच्या इंडिया आघाडीच्या सर्व नेत्यांना मी स्वतः दिलेलं आहे। शिवसेनेचे आमचे उपनेते सन्माननीय नितीन बानवडे पाटील सर यांनी दिलेलं आहे। परंतु काँग्रेसचे जे आमदार आहेत विक्रम सावंत, पृथ्वीराज पाटील, विशाल दादा यांचं म्हणणं आहे की जोपर्यंत जागा वाटपाचा तिढा संपत नाही तोपर्यंत आम्ही जर व्यासपीठावर आलो तर कदाचित चुकीचा मेसेज जाऊ शकतो। आणि थोडंसं आमच्या कार्यकर्त्यांच्यामध्ये नाराजगीचा विषय आहे, तर थोडंसं आम्ही मेळाव्याला येणार नाही असं त्यांनी आम्हाला सांगितलं। काय हरकत नाही। हा मेळावा खरं तर शिवसेनेचा आहे। उद्धवसाहेब महाराष्ट्रामध्ये राज्यभर जनसंवाद मेळावे घेतात। ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीने गेल्या 10 वर्षामध्ये अनेक स्वप्न या देशाला दाखवली आणि फक्त स्वप्नांच्या पलीकडे काही केलं नाही याचा भांडाफोड करण्यासाठी उद्धवसाहेब राज्यभर मेळावे घेत आहेत। आणि त्याचाच एक भाग म्हणून सांगलीमध्ये या ठिकाणी उद्धवसाहेबांचा जनसंवाद मेळावा होतोय। आदरणीय जयंत पाटील साहेब मुंबईमध्ये आज महाविकास आघाडीची बैठक असल्यामुळं ते उपस्थित राहणार नाहीत, परंतु त्यांचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहत आहेत। शेकाप, भाकप, माकप, समाजवादी, जे इंडिया आघाडीतले घटक पक्ष आहेत त्या सर्वांना आम्ही निमंत्रण दिलेलं आहे। ते सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहत आहेत। आज या मेळाव्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। चंद्रहार पाटील हे लोकसभेसाठी इच्छुक आहेत। या मेळाव्यामध्ये काय अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे असं वाटतं का? माझं म्हणणं आहे की उद्धवसाहेब सांगली जिल्ह्याला आणि महाराष्ट्राला पडलेला जो लोकसभेचा प्रश्न आहे या सर्व कोड्याचं उत्तर आजच्या सभेमध्ये देतील। आणि मला खात्री आहे की ज्या पद्धतीनं चंद्रहार पाटलांना उद्धवजींनी मातोश्रीमधून शब्द दिला आणि संकेत दिलेत त्या पद्धतीनं सांगली जिल्ह्यावरचं लोकसभेच्या उमेदवारीचं सावट आज या ठिकाणी या मेळाव्याच्या माध्यमातून निघून जाईल। लोकसभेचं तिकिटाचा जागा वाटपाचा जो तिढा निर्माण झालेला आहे त्या संदर्भात महाविकास आघाडीमध्ये जो काही निर्णय होईल तो आम्हाला मान्य आहे असं चंद्रहार पाटील यांनी सांगितलंय। आपण काय सांगाल? 100% चंद्रहार पाटलांचं बरोबर आहे। आमच्या सगळ्यांचंही तेच मत आहे की महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा जो काही निर्णय होईल आणि सांगली लोकसभेची जागा ज्याला कोणाला सुटेल, महाविकास आघाडी म्हणून, इंडिया आघाडी म्हणून आपण सर्वांनी मिळून त्या उमेदवाराचं काम केलं पाहिजे। कुणीही आम्ही पक्ष विसर्जित करतो, आम्ही टोकाला जातो, आम्ही असं करतो, आम्ही तसं करतो असं भाष्य करून आपण नेमकं कुणाच्या विरोधामध्ये लढतोय किंवा लढायचं आहे याची सुद्धा भूमिका आपण त्या ठिकाणी ठरवली पाहिजे। आणि मी पहिल्यापासून सांगत आलोय महाविकास आघाडीच्या प्रत्येक मित्रपक्षाला की आपल्या एखाद्या स्टेटमेंटमुळं आपल्या मित्रपक्षाच्या भावना दुखावतील असं कुणीही बोलू नये। जर आपण महाविकास आघाडी म्हणून जर एकत्र आलो असेल आणि खऱ्या अर्थानं आपल्याला जर भारतीय जनता पार्टीला पराभूत करायचं असेल तर माझं मत आहे महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते ज्यांना आपण मानतो तो जो निर्णय घेतील तो निर्णय सर्वांनी मान्य केला पाहिजे। नक्कीच आपण पाहू शकता महाविकास आघाडी जो काही निर्णय देईल ते सर्वांनी मान्य करावा। टोकाची भूमिका आणि टोकाचं वक्तव्य महाविकास आघाडीमधील कोणत्याही घटक पक्षाने करू नये असं आवाहन शिवसेना जिल्हाध्यक्ष संजय विभूते यांनी केलेलं आहे।
कॅमेरामन सुनील सोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली.